रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ येथे 2024 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उदय सामंत यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून बाळ माने अशी लढत झाली होती। यामध्ये उदय सामंत यांना 1,11,335 एवढी मते मिळाली, तर बाळ माने यांना 69,745 एवढी मते मिळाली। यामुळे 2024 मध्ये उदय सामंत हे आमदार म्हणून निवडून आले आहेत। रत्नागिरी येथे 2019 मध्ये शिवसेना गटाकडून उदय सामंत यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून अविनाश लाड अशी लढत झाली होती। यामध्ये उदय सामंत यांना 1,18,448 एवढी मते मिळाली होती, तर अविनाश लाड यांना 31,149 एवढी मते मिळाली होती। यामुळे रत्नागिरी येथे 2019 मध्ये उदय सामंत हे आमदार म्हणून निवडून आले होते। रत्नागिरी येथे 2014 मध्ये शिवसेना पक्षाकडून उदय सामंत यांच्या विरुद्ध भाजप पक्षाकडून बाळ माने अशी लढत झाली होती। यामध्ये उदय सामंत यांना 93,876 एवढी मते मिळाली होती, तर बाळ माने यांना 54,449 एवढी मते मिळाली होती। यामुळे 2014 मध्ये उदय सामंत हे आमदार म्हणून निवडून आले होते। रत्नागिरी येथे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उदय सामंत यांच्या विरुद्ध भाजप पक्षाकडून बाळ माने अशी लढत झाली होती। यामध्ये उदय सामंत यांना 74,245 एवढी मते मिळाली होती, तर बाळ माने यांना 65,969 एवढी मते मिळाली होती। यामुळे 2009 मध्ये उदय सामंत हे आमदार म्हणून निवडून आले होते। अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।